हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज ना माझ्या चॅनलला ना नाही म्हटलं तरी ना 2K ना सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि हे सर्व ना तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे बरं का. तर आज ना चला तेवढं तुमच्याशी ना तुमचे आभार कसे मानावे मला समजत नाहीये. तरी पण ना खूप म्हणजे खूप मी तुमची आभारी आहे बरं का. एवढं सपोर्ट छान छान करताय त्याबद्दल थँक्यू. आणि माझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला आणि यूट्यूब फॅमिलीमधील ना प्रत्येक मेंबर्सला ना मनापासून खूप खूप थँक्यू. तर तुमचा लाईक शेअर आणि सपोर्ट आणि हाच ना माझ्यासाठी ना खूप सपोर्ट आहे. आणि असाच आशीर्वाद ना तुमचा कायम पाठीशी राहू दे. आणि तुम्ही तुमची एक कमेंट आणि मला एक ऊर्जा निर्माण काम करण्याची एक ताकद देते बरं का. एवढ्यामुळे आणि आणि आज मी इथे ना काही आहे ना ते फक्त तुमच्यामुळे आहे. यूट्यूब फॅमिलीच्या ना प्रेमामुळेच आहे बरं का. आणि तुमचा प्रत्येक कमेंट मला एक नवीन ऊर्जा मिळते आणि खूप छान वाटतं बरं का तुमची कमेंट वाचायला. आणि मी रिप्लायसुद्धा देते तुमच्या कमेंटला. काय जर चुकून जर कमेंटला रिप्लाय दिलं नसेल तर त्याबद्दल मी सॉरी. आणि जेवढं केवढं मी देण्याचा तुम्ही जर कमेंट टाकली की मला खूप म्हणजे खूप आनंद होतो. आणि ते कमेंट वाचायला एक छान असे ना आपल्याला की आज कोणी कमेंट टाकले का म्हणून आपण सारखं यूट्यूबचे आपण काय करत असते की बघत असतो आणि त्याला रिप्लाय पण मी देते बरं का. आणि छान वाटतं तुमचे कमेंट वाचताना. अक्षरशः असं की वाटतं की बघू आणखीन कोण कोण काही काही कमेंट करत आहे. खरंच इतकं भारी वाटतं ना खूप म्हणजे खूप छान. आणि या सर्वांचाच ना तुमचाच यूट्यूब फॅमिली मेंबर्सच ना तुमचा सपोर्ट आहे त्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलेले आहे बरं का. की सर्व दादा आणि ताई म्हणतात की ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर एवढंच म्हणते ना खरंच इतकं छान वाटतं ना. आणखीन एक ऊर्जा मिळते की आपण बाबा आज काहीतरी व्हिडिओ अपलोड करावं आणि आज काय बनवावं उद्या काय बनवावं ना हाच विचार असतो बरं का प्रत्येक यूट्यूबरला. आणि मलाही तसंच वाटतं आणि तुमचा एवढा सपोर्ट आहे ना खूप म्हणजे खूप सपोर्ट आहे. आणि छान वाटतं मला की ताई तुम्ही व्हिडिओ अपलोड करा आम्ही तुमच्यासोबत आहे आणि कायम आहात बरं का तुम्ही. मी चॅनल ओपन केल्यापासून ना तुम्ही मला नेहमी ना साथ दिली त्याबद्दल मी थँक्यू. आणि आणखीन काय आपला चॅनल ना वॉच टाईम काही कंप्लीट झाला नाही पण सबस्क्रायबर मात्र पूर्ण आहेत. 2K सबस्क्रायबर कंप्लीट आहेत पण वॉच टाईम कंप्लीट नाही. आज ना उद्या तो वॉच टाईम पण नक्की कंप्लीट होईल आणि तुमचा सपोर्ट आहे. तर मला याच्यात ना घाबरायची काहीच नाही आहे गरज नाही आहे. तर एवढा सपोर्ट आहे ना तुमचा खूप म्हणजे खूप. आणि माझ्या विश्वासापेक्षा जास्ती तर तुमचाच मला सपोर्ट आहे. आणि इतकं छान वाटतं ना की मला ताई तुम्ही व्हिडिओ डेली अपलोड करत जावा आम्ही आहोत तुम्हाला सपोर्ट करायला. एवढं जरी मला म्हणलात तर ना खूप आनंद होतो बरं का. तर असा सपोर्ट तुम्ही कायम माझ्यावरती ठेवा आणि माझ्या चॅनलला छान छान असं सपोर्ट करा. आणि ते बघा पटकन इथे मी स्वयंपाक बनवायला घेतलेला आहे आणि 2K सबस्क्राईब झालं आणि मलाही आनंद आहे. पण काही जणांना वाटतं की 2K सबस्क्राईब म्हणजे ह्यांच्यासाठी काही खूप महत्त्वाचे आहेत का एवढे आहेत का. पण एका यूट्यूबरला माहिती असतं की एक लाईक एक कमेंट एक शेअर आणि एक सबस्क्रायबर किती महत्त्वाचा आहे ना. तो फक्त एक यूट्यूबरलाच माहिती आहे बरं का त्याची किंमत. आणि मला छान वाटलं बरं का तुमचा एवढा सर्वांचा सपोर्ट आहे. म्हणूनच ना मी पण इथे व्हिडिओ बनवलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मी त्यांना चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत. तर तसंच म्हटलं आता स्वयंपाक बनवत ना तुमच्याशी शेअर करावं की 2K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. तर मस्त अशा ना छान अशा मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या कारण भाजी वगैरे मी ऑलरेडी बनवून ठेवलेली होती. तर मला आणखीन ना शेंगदाण्याची पोळीची रेसिपी शेअर करायची आहे तुमच्याशी. तर शेवटची चपाती होती म्हटलं आपल्या लहानपणाची आठवण येते की आपल्या गव्हाच्या पिठामध्ये ना आपलं साखर टाकून पोळी बनवायची. तर मी तशी बनवली होती. तर नंतर नाही ते मी तुम्हाला दुपारी भेटलेलं आहे डिरेक्टली. तर आत्या आणि मी दोघी म्हणून छान छान अशा ना शेंगदाण्याच्या पोळ्या बनवायला घेतलेल्या आहे. छान इथं आत्याने ना उंडा भरून दिला पोळ्या बनवण्यासाठी शेंगदाण्याच्या. तर इथे मी लाटून छान असं ना खरपूस भाजून घेते. तर इथे ना माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये की 2 पपई निघले होते झाडातल्या. तर छान आता ना त्याला पेपरमध्ये वगैरे गुंडाळून पिकू घालणार आहे. म्हणून ना किचन ओट्यावरती ठेवलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप छान आपल्याला इथं शेंगदाण्याच्या पोळ्या होतात. पण याची रेसिपी तुम्हाला सांगते की आम्ही ना गव्हाच्या पिठामध्ये शेंगदाण्याच्या पोळ्या बनवत नाही. तर मैद्याच्या पिठात ना आम्ही शेंगदाण्याच्या पोळ्या बनवतो. मैद्याच्या पिठामुळे ना खूप छान खरपूस आणि खायला एकदम कुरकुरीत होतात आणि एकदम पांढरे शुभ्र. तर इथे तुम्ही पाहू शकताय जसं आपण गव्हाचं कणिक मळतो ना तशीच प्रोसेस आहे बरं का.
मैद्याचं पीठ घ्यायचं, थोडंसं मीठ टाकायचं आणि मळायचं आणि आपला हे शेंगदाण्याचा कूट असतो तो सारण भरायचं आणि नंतर पोळी लाटायची, मग नंतर भाजून घ्यायचा. आणि इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आपल्या पोळ्या किती छान बनलेल्या आहेत आणि खायला टेस्टी. आणि आपण ना किती पण दिवस ठेवू द्या पण ह्या पोळ्या ना अजिबात कडक होणार नाहीत, खायला एकदम कुरकुरीत आणि मऊ छान होणार बरं का. तर आम्ही तर नेहमी अशीच बनवतो. तर चला आता ना मी ना बटाट्याचं किस बनवायला घेतलेलं आहे. तर अहोंना खायचं होता बटाट्याचा किस, त्यांना फार आवडतो बरं का. म्हणून मी इथे ना बटाटे स्वच्छ ना धुवून वगैरे घेतले आणि त्याच्यावरची साल काढून घेतलेली आहे. तर हे ना हा बटाट्याचा किस ना आपण उपवासामध्ये जास्त खाल्ला जातो, पण हलका असतो ना पचायला, म्हणून आपण ना उपवासामध्ये जास्त खातो. पण आज उपवास नाही काही नाही, तरी पण अहोंचं आज मन झालं की तुझ्या हातचं ना मला खूप म्हणजे खूप आवडतं ना बटाट्याचं किस, बनवून दे. तर मी अहो सांगितलं मी नाही बनवलं असं कधी नाही बरं का. अहो सांगितलं मी पटकन बनवले. तरी ते ना मी 4 बटाटे घेतले, छान असं ना त्याला स्वच्छ धुवून वरचं किस काढून वरची साल काढून ना मी इथे किसाला घेतलेलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकताय 4 बटाट्याचा किस एवढा पडलेला आहे ना, खूप म्हणजे खूप छान. नाही म्हटलं तरी सहज ना आम्ही दोघं तिघं तरीही खाऊ शकतो किस, एवढं भारी लागतं बरं का. पण ही रेसिपी ना शक्यतो एकादश, महाशिवरात्री, संकष्टी, नवरात्र अशा या उपवासामध्ये ना हा बटाट्याचा किस खाल्ला जातो. पण आमचं असं नाही आहे, आम्हाला जेव्हा आवडतं ना तेव्हा आम्ही हा किस बनवून खातो. तर इथे ना मी स्वच्छ असं ना धुवून घेतलेला आहे बटाट्याचा किस. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं. तर त्याच्यामधनं ना पूर्ण त्या बटाट्याच्या किसमधून मी पाणी बाजूला केलेलं आहे, कारण बटाट्याचं ना स्टार्च ना खूप निघतात. मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आवड ना तेवढ्यात ना तिथं ना शौर्यासाठी खायला वगैरे आणलं होतं. तर इथे मी कढई गरम झाली आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 1 मिरची टाकलेली आहे. तर इथे ना बटाटा स्वच्छ किसून घेतला होता ना ते ॲड केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा किस ना एकदम पांढरा शुभ्र असा आहे बरं का. आणि तेलामध्ये ना मिरचीमध्ये अशी छान परतायची आणि खायला पण एकदम टेस्टी आणि भारी लागते. ही काही खूप रेसिपी अवघड नाही, अगदी साधी आणि सोपी आहे. पण अहोंना आवडतं म्हणून मी इथे बनवलेलं आहे. तर इथे ना चवीपुरतं मीठ टाकलं आणि नंतर ना मी इथे खरपूस आणि मऊ अशी ना मी छान ना बनवलेला आहे बटाट्याचा किस. पण काही मी ना नंतर इथे शेंगदाण्याचं कूट पण घातलेलं आहे. तर काहीजण लिंबाचा रस घालतात, त्याच्यामुळे ना चव आणखीन छान लागते. पण मी इथे लिंबाचा रस नाही वापरला, फक्त शेंगदाण्याचा कूट, मीठ आणि मिरची आणि बटाट्याचा किस. आणि उपवासामध्ये नाही खूप प्रमाणात खाल्ले जाते बरं का आणि शरीराला चांगले असते. आणि हे बटाट्याचं किस खाल्लं ना लगेच पोट भरल्यासारखं वाटतं आणि जडपणा न येताना या बटाट्याच्या किसामध्ये ना ताकद मिळते. म्हणून मी अशी ना बटाट्याची किस नेहमी बनवते, कारण अहोंच्या आवडीची जी भाजी वगैरे नसेल ना तर पटकन त्यांना आवडणार आहे हा बटाट्याचा किस. त्यांनी मला लगेच सांगतात बटाट्याचा किस बनवून दे. तर मी पटकन इथे बटाट्याचा किस बनवून दिला अहोंसाठी. तर खूप म्हणजे खूप छान आहे त्यानं आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. तर आपण उपवासाच्या शेंगदाण्याची चटणीबरोबर खाऊ शकतो किंवा दह्यासोबत पण खाऊ शकतो किंवा असंचही खाऊ शकतो. पण असंही ना खूप भारी लागतं बरं का हा बटाट्याचा किस. तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल असम. आणि याची टेस्ट तर ना जबरदस्त बरं का. तर 2K सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर ना मला सर्वांनी खूप छान छान असं शुभेच्छा दिला, त्याबद्दल मी मनापासून त्यांची मी खूप खूप आभारी आहे. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय.